म्हणजे आमच्या ह्या पट्ट्यामध्ये 10:30 ते 6:30 लाईट आहे आणि मुळामध्ये आमचे बागायती क्षेत्र असल्यामुळं सर्व शेतकरी बांधव आमच्या खंडाळा असेल, वाई असेल, महाबळेश्वर असेल. आता महाबळेश्वर तर साहेबांचा नेटिव्ह प्लेस आहे की त्या ठिकाणी आजच्या या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले, त्यांची निवडणूक असताना सुद्धा माझ्यासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करणाऱ्या विद्यार्थी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष दिलीप बाबा, नितीन सावंत, सचिन मोहिते, विलास पिसाळ, अजित यादव, चंद्रकांत गायकवाड, प्रसाद सुर्वे, विलास शिंदे, विलास पिसाळ, प्रताप यादव, विजयसिंग पिसाळ, जयदीप मनोहर, प्रतापराव देशमुख, तेजस्वी शिंदे, मनसुख देवखाई, सचिन जाधव, जयदीप शिंदे, सरपंच टाकवा, त्याचप्रकारे सर्व पक्षाचे पवारसाहेब वगैरे स्वतंत्र सैनिक या ठिकाणी उपस्थित त्यांनी पवारसाहेब प्रयत्न मागवतो तेवढं प्रयत्न आहे. सर्व उपस्थित व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, विविध पक्षाचे आपचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधूपर्यंत माझ्या पत्रकार मित्रांनो, कर्मामध्ये माझं वाक्य आहे की छत्रपतीच्या विरोधात लढताना असताना प्रत्यक्ष संभाजीराजे माझ्या प्रजेला आणतात. आणि माझा हा राजा आल्यानंतर मला विजय अडचणी नाही असं मला वाटतंय. मी मगाशी म्हणालो की स्वतःच्या मतदारसंघाचे तुल्यबळ लढत असताना सुद्धा आजचा पूर्ण दिवस माझ्यासाठी घ्यावा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. खरं म्हणतं त्याचा स्वार्थ आहे की ते कालपर्यंत एकटेच बोलत होते, सुप्रियाताई बोलत होते. बोलला तर विधानसभेत विधान परिषदेत बोलणारा एक संसदेत गेला पाहिजे आणि त्यामुळे बोलले आता मी एकटा सुप्रियाताई दोघं तिघं बोलतोय, मला खोटं सांगत नाही. 10 जागा पण उभ्या केल्या, फक्त 10. त्यातल्या 8 जागा निवडून येतील अशा प्रकारचा संख्येत अजून 2 दिवसात 10च्या 10 जागा निवडून येईल अशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं. आणि म्हणून निवडणुकीला का उभा राहिलो, कसा राहिलो काय मी सांगत नाही. साहेब मला परवा त्या दिवशी जयंत पाटील साहेबांचा फोन आला की अमोल कोळेसाठी तुमच्याकडे येत आहे, पूर्ण दिवस तुम्ही त्यांचा या ठिकाणी उपयोग करून घ्या. कारण तसंच होतं, आमच्याकडे काय झालं, सैन्य आहे, वरचे राजेच नाही म्हणून सांगितलं. आणि सैन्य हे समोर बसलेलं आहे. आज लग्नाची तिथं आहे तरी सुद्धा आधी लग्न कोंडा नाही आणि मग राहिलं तसे सगळेजण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. असंच 7 तारखेपर्यंत राहा. 4 तारखेचा विजय झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, एवढंच काम आमच्या सगळीकडे. त्यामुळे आपण सर्वजण आल्याबद्दल उद्यापासून आपला आभार व्यक्त करतो. बऱ्याच वक्त्यांनी आपली भावना व्यक्त केली, हे प्रेम मिळालं. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोण लढणार अशा प्रकारची चर्चा होती. सगळीकडून शिफारस झाली 2 नावाची. शेलार मामा लढावे अशा प्रकारची इच्छा होती, मग शेलार मामाने सांगितलं का मी लढत नाही. मग सगळ्यांनी सांगितलं एक नाव माझं. हे मला तिकीट जाहीर झाल्यानंतर कळलं. मी दुसऱ्यांची नावं शिफारस करतो आणि माझंच नाव जाहीर झालं. पण नेत्याचा आदेश असतो आणि जनतेसाठी लढणारा नेता आवश्यक असतो. म्हणून पवारसाहेबांनी माझी निवड केली. पुढच्या साक्षीने या निवडणुकीला समोर जात असताना काय कोण झाले, पण माझ्या नावाचा जाहीर झाल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड उत्साह झाला. एक आश्वासित चेहरा, एक हक्काचा चेहरा, एक जबरदस्त पर्याय असलेला चेहरा समोरच्याला उमेदवार होऊ शकतो हे विश्वास निर्माण झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेपासून
हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी या निवडणुकीमध्ये झोकून देवायला काम केलं. तर 11 तारखेला जेव्हा संध्याकाळी जाहीर झालं, 12 तारखेला मी आलो आणि 12 तारखेला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला स्मारकाला नतमस्तक होताना काही लोकांनी त्याच्या अगोदर सभा रॅली काढली. 1.5 कोटी रुपये खर्च केले असं कळतंय. माणसं उभून आणली होती. मी आलो तेव्हा माणसं तुटून आली होती आणि प्रामाणिकपणाने आली होती. गावागावामध्ये सत्कार झाला. 15 तारखेला त्या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या संदर्भातला निर्णय आला. पवार साहेब बोलले मी येतोय आणि त्यांचा आदेश म्हणून 2 दिवसामध्ये 41 डिग्रीच्या वरती असलेल्या तापमानामध्ये सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वसामान्य जनतेने एक मोठा इतिहास करून दाखवला. 3-3, 4-4 किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर सुद्धा त्या तळपच्या उन्हामध्ये सातारा जिल्ह्यातला माणूस आणि युवक अगदी उत्स्फूर्तपणाने आमच्या अगदी स्वातंत्र्य सैनिक असलेल्या त्या साहेबांच्या सारख्या निष्ठावंत प्रेम करणाऱ्या माणसांनी सुद्धा तिथे येऊन हजेरी लावली आणि मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरला. माझा नेता सुद्धा 2.5 तास एका वाहनावर बनावून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा म्हणून जनतेला आवाहन करत होता. म्हणून काही लोक पैशासाठी गेले, काही लोक पदासाठी गेले, काही लोक घाबरून गेली, पण आमच्यासारखे निष्ठावंत राहिली म्हणून लोकांच्या हृदयामध्ये गेले. आता मला निश्चित अमोलपणे उभे राहिले. पहिले मीडियामध्ये येत होतं काय होईल आता असे एकाच एक उमेदवार तगडा उमेदवार हे झालं. त्या उमेदवाराला पक्ष बदलावा लागला, परत ते दुसऱ्या पक्षामधून उभं राहायला लागला. पोलीस साहेबांच्या टीका केली. त्यावेळेला संभाजीराजेंचं असलेलं त्यांचं असलेलं ते भूमिका यातून त्यांना लोकांनी म्हटलं असं नसतं होतं. माणसं लोकांच्या प्रश्नासाठी सभागृहात सुद्धा बोलावं लागतात आणि बाहेर सुद्धा बोलावं लागतं. आमच्या सुप्रियाताई, अमोल कोल्हे, फौजिया खान अशी सगळी अशी रत्न होती. श्रीनिवास पाटील साहेब हे सभागृहामध्ये तुमचे प्रश्न मांडत होते. सभागृहामध्ये कधी कधी जाणारे खासदार पण बघतो, सभागृहामध्ये कधी न बोलणारे खासदार सुद्धा बघतो, कधी कधी सभागृहाच्या बाहेर सुद्धा न भेटणारे खासदार बघतो. आणि 5 वर्षानंतर फक्त मत मागण्यासाठी ही जनता माझीच अशा समजणारे खासदार सुद्धा बघतो. म्हणून माझा हा नेता उभा राहिला. तर 7 तारखेनंतर मी मोकळा झाला. तुमच्यासाठी गावाला जाऊन फिरून काढतो का नाही बघा. तुम्ही निवडूनच आला, तुमच्याबरोबर मला पण निवडून यावं म्हणून तुम्ही आला नाही. हे प्रेम लागतं आणि हे प्रेम फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मिळू शकतं. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे, हे निवडणूक आहे, फार वेळ बोलणार नाही, पण त्या निवडणुकीला एकच सांगेल की तुम्ही मोठ्या संख्येने आत्मविश्वासाने आणि गावामध्ये जर वाई मतदारसंघाचं म्हणजे खंडाळा असेल, वाई असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, अंडरकरंट मोठं आहे, प्रचंड अंडरकरंट आहे. मी जरी बोललो मला मतं देऊ नका तर लोक मलाच मतं मी द्या. मी खरी वस्तू ते म्हणजे मी माझा स्वतःहून सांगतो सगळं. लोक ऐकायला तयार नाही. काही काही लोक फोन करताय, कशाला एवढं करताय, काय करतात. मग निवडणुकीनंतर बघतो लोक म्हणतात ठीक आहे, मला काय करायचं ते करतातच. काही लोकांना विचारलं काय करता तुम्ही, तो काय करणार, आम्ही जमिलं तरी खालची लोक ऐकायला पाहिजे. ही सगळ्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे. निमित्त शशिकांत शिंदे जरी असलं ते लोकांना या महाराष्ट्रामधलं राजकारण पटलं नाही. हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या फोडाफोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही ज्यांनी केले, पूर्वीचा इतिहास बघा राजकारणाचा, सगळे समजून गेले. अरे पवार साहेबांचा पक्ष तुम्ही फोडला, पवार साहेबांचा चिन्ह तुम्ही घेतला, पक्ष घेतला, नेते घेतले, आणि उद्धव
ते 12% शिवसेना सुद्धा तुम्ही फोडली, कायद्याचा आणि अधिकाराचा अरे माप वापरलं म्हणून त्यांचं चिन्ह सुद्धा काढून घेतलं. ते जनतेला पटलेलं नाही. अरे जनतेला पटलं नाही म्हणून जनता फक्त निवडणुकीची वाट बघत होते. आणि आज निवडणूक लागल्यानंतर सांगतो, हे म्हणतात 40 पार 40 पार 40 पार. आणि या महाराष्ट्राने ज्यांचं लोकसभेमध्ये सत्ता जिंकली, लोकसभेचे खासदार भाजपने जिंकले, तरच केंद्रामध्ये हे पोहोचू शकतात. हा त्यांना असलेला विश्वास असला तो फक्त महाराष्ट्र राज्यावर आहे. आणि त्यांना वाटलं हे सगळे फोडलेले माणसं घेतल्यानंतर आम्ही 40 पारलो. काय काय तर म्हटल्या 48 पारलो. मग आम्ही काय करायला बसलो? आम्ही शिल्लक आहोत, प्रामाणिकपणाने लढणार आहोत. आणि म्हणून हे तुम्हाला आज सांगतो. काय मला एका चॅनलवाल्याने मुलाखत दिली, माझी मुलाखत घेतली. त्या मला गपचूप सांगत होता, काय मी विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरलो. मराठवाड्यामधल्या 7 पैकी जागा 7 येतील अशा प्रकारची महाविकास आघाडीची परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना बोललेलं, पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, चव्हाण साहेबांच्या आणि अनेक दिग्गज नेत्यांचा महाराष्ट्र, शरद पवार प्रेम करणारा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचा निकाल वेगळा असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून या निवडणुकीला तुम्हाला एकच सांगणार आहे, आता राहिले फक्त 4-5 दिवस. रात्रीचा खेळ झाले अशा प्रकारचे प्रयत्न सुरू होते. सर्वांना माहिती आहे. काय खरं सांगतो, माणसांना असं बोलून सावधान, काय फरक पडत नाही सर, काळजी करू नका. आलं तर सोडू नका, मग तुतारीला द्यायचं. पैसा आपला आहे, सगळं आपलं आहे. आता त्यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. हो, परत 500ची नोटाबंदी केली तर काय सांगावं. कारण आम्हाला सगळीकडे आधार कार्ड जोडले. आता फक्त जाताना आधार कार्ड घेऊन जाऊ नका एवढं फक्त राहिलं. काय त्यांना सांगा, सगळं रिंकम आधार कार्ड, सगळं रिंकम आधार कार्ड, सगळं रिंकम आधार कार्ड. काय चाललंय देशामध्ये कळत नाही. डिजिटल इंडिया, महासत्ता इंडिया. पहिला देशाचे संरक्षण करा, मग देशाच्या बाहेर आपण संरक्षणाची भाषा करू. पण प्रसिद्ध केलं जातं, असं प्रसिद्ध केलं जातं. कारण तुम्ही म्हणलं तसं माझा नेता इतका प्रसिद्ध करण्याचा जर प्रयत्न भाजपवर करता तसा झाला असता तर जगामधला सगळ्यात उत्कृष्ट नेत्यांमुळे हा निश्चितपणाने प्रसिद्ध झाला. आमची यंत्रणा उद्यापर्यंत जाते, त्यांची यंत्रणा डिजिटलच्या माध्यमातून प्रसिद्ध होते. म्हणून आम्ही एवढंच सांगणार आहे, आम्ही शिलेला आहोत. आम्ही कसल्याची पर्वा कधीच केली नाही. आम्ही फक्त जाणीव ठेवली. कोण आम्हाला बोलले होते? एका साधा डोंगर विभागातला असलेला डोंगर कपर्यंत आपल्यासारखा इतका माणूस साध्या कुटुंबात कोण उभा राहत नव्हता. मी साक्षीला आहे. समोरच्या उमेदवाराच्या समोर कोण लढायचं मी आता नाव घेत नाही, पण बऱ्याच लोकांना आम्ही आग्रह केला. म्हणजे मी नाही, मी आपला ऐकायला बसलेलो असा. बऱ्याच लोकांना सांगितलं मध्ये मला आम्ही लढणार नाही. मी पण असंच म्हणत होतो. पण शेवटी साहेबांनी सांगितलं एक माणूस उभा होता. संभाजीराजे तर प्रसिद्ध होतेच, कलाकारापेक्षा खासदार प्रसिद्ध होतो हे दाखवण्याचा इतिहास होता अमोल. आणि त्यांना संधी दिली. आणि फक्त तगड्या उमेदवाराच्या समोर अमिताभ बच्चनच उभा राहतो असं दाखवलं जायचं. पण आमचा अमिताभ बच्चन तिथं यशस्वी झालाय तर आम्हाला मराठ्यांना अभिमान. आणि निवडून आले कोण? शशिकांत शिंदे. एका माथाडी डोंगराला साहेब म्हणतात, त्या डोंगर कपारीला तर राहणारा माझा वडील साधा कुटुंब. आणि या कुटुंबामध्ये आल्यानंतर पवार साहेबांनी मला ओळखलं
आणि संधी दिली. 99 पासून 4 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, परत विधान परिषद, आता खासदार. आणि अशा लोकांना आम्हाला जर ज्यांनी ओळख दिली त्यांना मी सोडायचं आणि धमक्यानं घालू, तुमच्या कारवाई करून टाकतो, तुम्हाला आत टाकून देतो, तुम्हाला असं करून टाकतो, तुम्हाला बरबाद करून टाकतो. ही कुठली लोकशाही आहे? तो आमचा सोलापूरचा असलेला युवा नेता नवीन राजकारणामध्ये आला, उदंत असलेलं नेतृत्व या पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते, अनेक कार्यकर्ते नवीन साध्या कुटुंबातले या राजकारणामध्ये त्या ठिकाणी ओळख करून दिली. आला पाटलांसारखे नेते सुद्धा त्या ठिकाणी दाखवून दिलं की आम्ही कर्तृत्व आला. अभिजित पाटील निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर कारवाई करायची, कारण म्हाडाची जागा 100% महाविकास आघाडी जिंकते अशा प्रकारचा दिसल्यानंतर मग लढीचा डाव सुरू झाला. याला लोकशाही म्हणतात. कसली लोकशाही? अरे लोकांनी मतं देऊन जो निवडून देतो त्याला लोकशाही म्हटली पाहिजे. पण लोकांनी ज्याला मतं देण्यासाठी जो नेता पुढे जातो त्याला दाबून मारून टाकायचा आणि मग लोकशाही निवडणूक जिंकतो, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा दुर्दैव या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आहे. आणि माझ्यावर 1 नव्हे 2 झाल्या. मला आता अटक करतील, उद्या अटक करतील, परवा अटक करतील म्हणून येऊन द्या. आणि तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी भाषणामध्ये बोलतो, मी अटक झालो तर मी निमित्त असेल. यांच्या विरुद्ध लढणारा सातारा जिल्ह्यातला पुत्र हा निश्चितपणे उभा राहिला मला अभिमान असेल. आणि ते करताना सांगतो, सर्वजण बोललो तुम्ही शशिकांत शिंदे व्हा, तुम्ही शरद पवार असो, उद्या काय करतील सांगता येत नाही. पण माझी विनंती आहे, ही लढाई लोकशाहीच्या जिवंतपणाची आहे. काय 10 वर्षात मिळाले एकदा कधीतरी आपण अंतर्मनाला विचारा, जे गेले त्यांनी विचारा. सगळेजण बोलतात आता काय नाही, फक्त मोदी साहेबांसाठी आपण काम करत. अरे 10 वर्ष तुमचं ना, तरी सुद्धा तुम्ही त्यांचं समर्थन करता. मला एकाने विचारलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल तुमचं मत काय? तर मी बोललो, बरं बोललो, मानव डॅशिंग आहे, मानव पर्सनॅलिटी टाकणारा, मानव फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची इमेज वाढवणारा आहे. फक्त ती इमेज वाढवताना ती कॉर्पोरेट बिलकुल असावी. ती मनमोहन सिंग, राजीव गांधी सारखी सर्वसामान्य जनतेची जर झाली ना, तर नरेंद्र मोदी देशातले नव्हे जगातले सगळ्यात मोठे चांगले लोकप्रिय पंतप्रधान. आम्हाला गरज आहे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची. आज यांना विश्वास माझ्यावर काय नाही, त्यांना विश्वास एवढाच माझ्यावर की काय का होणार हा माणूस भेटेल, काय का होणार हा माणूस आमचे प्रश्न मांडेल, काय का होणार हा माणूस सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार घेईल. काय आमच्याकडे आहे? सातारा शहरातला आणि सातारा जिल्ह्याचा डेव्हलपमेंट बघितलीच आहे, तर त्यांना शहरीकरणाचा ढाचा कुठं आहे? अनेक जिल्हे या ठिकाणी विकसित झाले, आमचे जिल्हा आहे तसंच आहे. कधी कधी रात्रीची लाईट लागते, शहरीकरण कधी आम्हाला पाहायला मिळालं. MIDCची औद्योगिक क्षेत्र मला पण जमिनीचे शिक्के होते, तो विकेला शेतकऱ्यांच्यासाठी बोललो असेल. आणि पर्याय ना, 10,000 एकरची जमीन कुशेगावला मी देत होतो कारभारासाठी, त्यावेळेला सरकार तुमचं होतं. त्यांनी माझी ती बैठक लावली नाही. 4 TMC पाणी म्हणलं, गणेशनं पाणी द्यायचं सुरू केलं, तर ठराव करून दिला. ते काम थांबलं तर शिरवळसारखी MIDC साताऱ्यामध्ये गेलेली असो. पण विजन असावं लागतं. माझ्यापेक्षा श्रीराम पाटील साहेबांनी यांना काम माहिती आहे. केंद्रामधून इतका निधी येतो, इतकं प्रश्न असतात, ते मांडण्याची क्षमता लागते, बोलण्याची क्षमता लागते. आमच्याकडे प्रकल्प लागतं, पुनर्वसन, आमच्या ह्या ठिकाणी असलेला व्याघ्र प्रकल्प, वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी शिक्के मारले, त्याला उठवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. 15 वर्षात एकदा तरी तुम्ही बोलला ना. जनतेला तुम्ही चालत नव्हतं. जनता शाणी असते. ज्यावेळेला जनता इतिहास घडते तेव्हा तो इतिहास आजच्या क्रांतीत राहू शकतो. म्हणून मी सांगणार आहे, निष्ठावंत आम्ही उभे राहिलेलो. मी असेल अमोल कोल्हे साहेब आपण निष्ठावंत आहे. आपल्याला हे सर्टिफिकेट मंत्र्यापेक्षा फार मोठं आहे. आमच्या 84 वर्षाचा माणूस नेता आजही सकाळपासून 5-5, 6-6 सभा केल्या. काय पाहिजे आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी ते म्हणाले परवाच्या विषय अतृप्त आत्मा, तो अतृप्त आत्मा आहे.
पवारसाहेब आपण बाबा एवढ्यासाठी आहे, या महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांचा इतर सगळ्यांनी जे तुम्ही त्या ठिकाणी वाटोळं करायला निघालेलं आहे ते सुधरवलं पाहिजे. म्हणून ह्या बदलाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं सरकार गेलं पाहिजे, केंद्राचं सरकार गेलं पाहिजे. म्हणून शरद पवार आपण बातमा आहे. ज्यावेळेला गोष्ट होती, ज्यावेळेला देशाचं आणि राज्याचं सरकार जाईल तेव्हा शरद पवार सरकार आनंदी माणूस हा जगामध्ये कोण नसेल याचा मला विश्वास आहे. आणि साहेब हे सरकार जाणार, महाराष्ट्रातून पण जाणार आणि केंद्रातून पण जाणार. म्हणून एक एक जागेसाठी ज्यांना ते लोक प्रयत्न करताय, ही निवडणूक तुम्ही घ्या. ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीला इतक्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून घ्या. माणसं तुमच्यावर आहे, जनता तुमच्यावर आहे. आम्ही लग्नाला गेलो, यात्रेला गेलो, सगळीकडे गेलो. पूर्वी जायचं तेव्हा फक्त नारळ घेत होते, नमस्कार करत होते. आता उचलून घेऊन आम्हाला घेऊन जायला हा बदल आहे. काय करायचं सांगा, गावातून फोन येत आहे, तुम्ही या, फक्त तुम्ही येऊन जा. मी 25 वर्ष राजकारणात एवढं प्रेम मला कधी मिळालं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, मी त्या दिवशी पवार साहेबांच्या समोर बोललो होता, आजही बोलतो. एक संधी फक्त शशिकांत शिंदेना द्या. ज्या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये पार परवापर्यंत सांगायला लागले, चव्हाण साहेबांच्या असलेल्या ज्या भूमीमध्ये चव्हाण साहेबांना पंतप्रधान येतील आणि भारतरत्न पुरस्कार देतील. साधं नाव सुद्धा घेतलं नाही. चव्हाण साहेबांच्या भूमिका आणि चव्हाण साहेबांचं महत्व साताऱ्याच्या 3 अक्षराचं महत्व एवढंच आहे. सह्याद्री हिमालयाच्या साथीला गेला हा सातारा महाराष्ट्र आणि देशाच्या साथीला जाऊ शकतो, इतिहास घडू शकतो. पण हा सातारा बोलला पाहिजे. ज्यांचे पण उभे आहे, मी फक्त एवढीच विनंती करेन, एक संधी या शशिकांत शिंदेला द्या आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सातारा जिल्हा डोक्यावर घेतो, इतिहास घडवतो. हे ज्यावेळेला मागच्या वेळेला पाटणच्या वेळेला तुम्ही दाखवलं, एक पावसाची सभा निमित्त झाली, मनातला जो उद्रेक होता तो मताद्वारे तुम्ही करून दाखवला. उद्याच्या दिवशी सुद्धा 7 तारखेला तशाच पद्धतीने आपण गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी इतिहास घडवा आणि ऐतिहासिक मताने या ठिकाणी विजय करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करा, एवढी विनंती करतो. आपला उद्यापासून आभार व्यक्त करतो. आज अमर पल्ले साहेब विद्यार्थी इथं आल्यापासून मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि विश्वास देतो, सातारची जनता ही स्वाभिमान आहे आणि सातारची जनता शरदप्रेमी आहे. आणि या असलेल्या जनतेच्या माध्यमातून मी या ठिकाणी विश्वास देऊन सांगतो की निर्णय निकाल 7 तारखेनंतर जेव्हा लागेल त्यावेळेला तो ऐतिहासिक असेल, तो जनतेने दिलेला निर्णय असेल. 7 तारखेला मतदान, 7 तारखेला मतदान, 4 जूनला निकाल. आता पण असं पण आहे काही 81 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 81 मतदानाला 1 दिवसात, आपल्याकडे 5 दिवस, 48 जागा, 4 में कुछ काला. त्यांना माहीत होतं की 48 जागा काही गरज नाही म्हणून 5 दिवस घेतले अरेंजमेंट करायला, प्लॅन करायला, कसे निवडून येण्यासाठी धन्यवाद करायला. आता नेते आल्याने किंवा आले तर वेळ गेलेला, आता वेळ नक्की घेतलेला आहे. काय तुम्ही खरंच सांगतो, सहज समाने गावात कुठं तर भेटला, तुम्ही विचारलं की लोक सांगतील मी मला नाही बघत नाही, ते फक्त तुतारीला बघतात. असो, तुमचं वाईटच्या लोकांचं, मतदारसंघाच्या लोकांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो. असेच उद्या असं तो बघा, एक गोष्टीने आपण इतिहास करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आलं ते सातारा लोकसभेचे उमेदवार मान्य शशिकांत शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, डॉक्टर नितीनजी सावंत, सचिनजी मोहिते, बिलाजी पिसाळ, अजयजी यादव, चंद्रकांतजी धमाळ, केदारजी गायकवाड, विराजजी शिंदे, प्रसादजी सुर्वे, बिलाजी पिसाळ, जयदीपजी ननावरे, प्रतापराव देशमुख, तेजसभाऊ शिंदे, मनीषाताई देसाई, सचिन जाधव, जयदीप शिंदे, जमलेले आपण सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बांधव,
खरं तर विद्यार्थी सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असताना सुद्धा, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवार असताना सुद्धा मी आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी इथे आज सभा घेतोय. याची दोन फार महत्वाची कारण. एक फार महत्वाचं कारण आहे, ते कारण म्हणजे योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा तो घेरला जातो किंवा बदनाम केल्याचा प्रयत्न होतो. आणि असाच या योद्ध्याला घेरण्याचा प्रयत्न होतोय, बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. पण ज्या योद्ध्यानं निष्ठा दाखवून लढण्याची तयारी दाखवली, त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याच्या खांद्याला खांदा देऊन चालणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जसं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं प्रेम आहे, त्या मायबाप जनतेचा विश्वास आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनेच निवडणूक हाती घेतली. आणि मी काय असं मानणारा एक सच्चा शिवभक्त आहे की स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जेव्हा तुम्ही उभे राहता, तेव्हा तुम्ही लढायचं ठरवता, तेव्हाच तुम्ही जिंकलेले असता. आणि हा स्वाभिमान खरं या गोष्टी या सातारच्या भूमीत उभं राहून बोलताना अंगावर खरं तर शाल येतात, कारण ही क्रांतीची भूमी आहे. ही क्रांतीचे नाना पाटलांची भूमी आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांची भूमी आहे, स्वर्गीय किसनाबा वीरांची भूमी. आणि या सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे क्रांती घडवली, त्यातही आज पाचवड मध्ये बोलताना बाजूला वैराटगड माहितीये ना, काय संस्कृती या वैराटगडाची माहितीये? त्या गडाचं नाव वैराटगड काय माहितीये? कारण महाभारताच्या काळामध्ये जे आपलं वाई शहर आहे, या वाई शहराला विराट नगरी म्हणत होते. या विराट नगरीचा जो विराट राजा होता, या विराट राजाकडे महाभारताच्या काळामध्ये पांडव अज्ञातवासात राहिले होते. आतापर्यंत आम्ही महाभारतात फक्त वाचत होतो की इथं त्यांचा अज्ञातवास संपला आणि शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्र त्यांनी बाहेर काढली, त्या शस्त्रांना त्यांनी धार लावली आणि त्यांचा वनवास संपला. याच पद्धतीने तुम्हा वाई खंडाळा वासियांच्या सगळ्या मतदारांच्या नशिबात ही गोष्ट आहे की आता ढोलीतली शस्त्र बाहेर काढा, त्याला धार लावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा, सर्वसामान्य युवकाचा हा वनवास संपवा. कारण गेली 10 वर्ष मला अनेक पत्रकारांनी विचारलं, आल्यापासून विचारलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता, समोर उमेदवार पुढे तुम्हाला ठेवतोय आणि असं असताना तुम्ही शिंदे साहेबांची सभा कशी काय घेतली? खूप प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो, मी विरोधी उमेदवारांविषयी कधी बोलतच. कारण महत्वाची गोष्ट ही निवडणूक दोन उमेदवारांमधली राहिलीच नाही, ही निवडणूक दोन पक्षांमधली राहिलीच नाही. तर ही निवडणूक काय? ही निवडणूक म्हणजे गेली 10 वर्ष ज्यांनी भारतीय जनतेचा सातत्यानं अपेक्षा भंग केला, सातत्यानं विश्वासघात केला, आश्वासनं देऊन नंतर त्याला तुमच्या तोंडावर व तो चुनावी जुमला था अशी वक्तव्य केली, ते अपेक्षा भंग करणारं मोदी सरकार विरुद्ध महागाईच्या खाईत लोटली गेलेली, बेरोजगारीच्या खाईत लोटली गेलेली सर्वसामान्य भारतीय जनता, मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता ही खरी निवडणूक आहे. आणि म्हणून आज आपण परिस्थिती बघतो, आपल्याकडे दोनच्या परिसरात कांदा होतो. काय परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची? 2 डिसेंबरला 40 रुपये भाव होता किलो मागं. 3 डिसेंबरला ते रेटबंदी झाली, 10-12 रुपयांनी कांदा घालावा लागतोय. पिशवी मागचं नुकसान सांगा, किलो मागं 30 रुपये पिशवी मागं झालं ना, 1,500चं नुकसान. 1,500चं पिशवी मागं नुकसान झालं. कोणी 50 पिशव्या काढतोय, कोणी 100 पिशव्या काढतोय. आमच्याकडे जुन्नर वतूरच्या आमच्या भागामध्ये 150-150 पिशव्या काढणारे आमचे शेतकरी बांधव आहेत. आणि विचार करा, जर पिशवी मागे 1,500चं नुकसान होत असेल तर 100 पिशव्यांमागे झाला ना, 1.5 लाखाला लागला ना. आणि तोंडावर काय फेकले जातात? 17 रुपये. आणि काय सांगितलं जातं? किसान सन्मान.
विचार करा, जर पिशवी मागे 1,500चं नुकसान होतं, 100 पिशव्यांमागे 1.5 लाखाचं नुकसान होतं, 6,000चं जर तुम्ही कौतुक सांगत असाल तर या सर्वसामान्य शेतकऱ्याला आज हा प्रश्न पडतो की हे नेमकं काय. आपला सातारा जिल्हा सैनिक भरतीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मिलिटरी हाफसिंगी सारखं गाव आहे का नाही. पण हे सगळे सैनिक भरती असताना आता सैनिक भरती होते का. तरुणांच्या नशिबामध्ये जे स्वप्न होतं, देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं रक्षण करण्याचं जे स्वप्न होतं, त्या तरुणांच्या माथी मारण्यात आली अग्निवीर. कौतुक सांगितलं जातं अग्निवीरचं. अग्निवीर म्हणजे काय. तुमच्या लेकरांना अवघ 6 महिन्याचं ट्रेनिंग देणार आणि 4 वर्षाची नोकरी देणार. 17 ते 21 वयोगटातली पोरं विचार करा. 17 ते 21 वयोगटातल्या पोरांना हे फक्त 4 वर्षाची नोकरी देणार. 17-18 वर्षाचं पोरग नोकरीला लागलं तर 22व्या वर्षी त्याची नोकरी संपलेली असणार. जे अग्निवीर आहे त्यातल्या फक्त 25%, 100तल्या फक्त 25 जणांना नंतर सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळणार. त्याची प्रोसेस, त्याचे टप्पे, त्याचे निकष अजूनपर्यंत सांगण्यात आलेले नाही. आणि मग असं सांगितलं जातं उरलेल्या 75% अग्निवीरांना बँका असतील, विमानतळ असतील, अशा ठिकाणी नोकरी मिळू शकते. पण जेव्हा देशातल्या 30 लाख सरकारी नोकऱ्या रिकाम्या आहेत, जेव्हा विमानतळ खासगी कंपन्यांना विकली जातात, शिपिंग कॉर्पोरेशन खासगी कंपन्यांना विकलं जातं, कंपन्यांना मागून कंपन्या जेव्हा काही खासगी उद्योगपतींना विकल्या जातात, सगळ्याचं खासगीकरण होत जातं, मग आमच्या अग्निवीरांच्या नशिबात नेमकं काय असणार हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक. आजही तुम्ही बघता जावळी असेल, पाटण असेल, या तालुक्यांमध्ये होणारं स्थलांतर आपण बघतो. आणि म्हणून ही निवडणूक जी होती ही एक स्वाभिमानाची निवडणूक होती. गमत होत बघाशी शिंदे साहेब बोलताना बोलले 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले गेले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली. मला बघायची हिंदी पत्रकार, इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू घेताना मला विचारत होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की समाधानी नव्हते म्हणून लोक पक्ष सोडून गेले. म्हटलं आमच्या बारक्या शेंबड्या पोराला बी विचारा, पक्ष सोडून गेले की पक्ष फोडले गेले. जिल्हाध्यक्ष मानेसाहेबांचं मनापासून स्वागत आहे. आणि जेव्हा हे 2 पक्ष फोडले गेले तेव्हा शिंदे साहेब बोलत असताना मला इतिहासातली एक गोष्ट आठवली. कारण या सातारच्या भूमीने एक फार महत्वाच्या एका गोष्टीची साक्षीदार ही सातारची भूमी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं होतं. अंतराळात छत्रपती शिवाजी महाराज विलीन झाले होते आणि रायगडावर कारस्थान नसलं होतं. इतिहासातले पात्र सुद्धा आलं बघा विद्याताई. रायगडावर कारस्थान रचलं गेलं होतं. कारस्थान रचलं होतं अनाजी पंतांनी खाली कोल्हापूरला पन्हाळ्याच्या परिसरात शंभूराचे वास्तव्याला होते. आणि राजाराम राजांना मंचकावर बसवायचं, छत्रपतीच्या घराण्याचं फूट पाडायची, असं कारस्थान रचलं गेलं होतं. आणि अनाजी पंत सातारच्या भूमीत आले. अनाजी पंतांनी सातारच्या भूमीमध्ये तळवीडला मुक्काम होता हंबीरराव मोहित्यांचा. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं विचार करा, सख्खा भाचा आहे तुमचा, गादीवर बसला तर भलं होईल. आमच्या सगळ्या कारभाऱ्यांच्या बंडामध्ये सहभागी व्हा, कोल्हापूरला चला, पन्हाळ्याला चला आणि शंभूराजांना जेरबंद करा. आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गरजले. या सातारच्या मातीतला निष्ठावान हा गरजला. गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, ती सहन केली जाणार नाही. एवढं मोठं हे निष्ठेचं उदाहरण. मगाशी शिंदे साहेब बोलताना म्हणाले आमच्याकडे सैन्य आहे, बरोबर ना. पण या महाराष्ट्राच्या मातीचा एक फार महत्वाचा इतिहास आहे. आमच्या वडूपुरातूरला छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं सर्वस्व बलिदान केल्यानंतर, जीवाचं बलिदान केल्यानंतर खरं तर राजे आघाडीवर नव्हते.
आघाडीवर छत्रपती लढत नसताना सुद्धा आपण प्रत्येकानं वर्णन ऐकलंय, इथंच गवताला पाने फुटले आणि प्रत्येक झोपडी किल्ला झाला आणि दिल्लीपतीची शेवटी कबर दख्खनच्या मातीत फोडली गेली. हा महाराष्ट्राचा पराक्रम आहे. ही सर्वसामान्यांची लढाई. कोणीतरी येताना म्हटलं की गेल्या वेळी पाऊस आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पावसाची सभा. लोकांना फक्त पडलेला पाऊस दिसला. माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी फक्त पडलेला पाऊस टिपला. लागल्या माणसाहेब फक्त पडलेल्या पावसाच्या दिसल्या. पण त्या पडलेल्या पावसाबरोबर सातारकरांच्या मनात असणारं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी फुललेला अंगार हा माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपला नाही. तो आता 7 तारखेला तुम्हाला दाखवून द्यायचा आहे. हा सातारकरांचा स्वाभिमान, हा सातारकरांचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरचं प्रेम हे आपल्याला दाखवून द्यायचं. आणि म्हणून मी जाता जाता फक्त एवढं सांगतो, डॉलर उडवल्यानंतर चेहरे फोडणं किंवा आनंद वाटणं याविषयी कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. परंतु देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करत असताना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळून त्याची डॉलर टाईट झाली पाहिजे. माझ्या तरुणाला रोजगार मिळून त्याची डॉलर टाईट झाली पाहिजे. आणि माझ्या माता भगिनीला महागाईपासून दिलासा मिळून तिची डॉलर टाईट झाली पाहिजे. याचा मात्र आपण प्रामाणिकपणे विचार करा. पण आपण फार नशिबवान, विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातला मायबाप मतदार प्रचंड नशिबाने माणूस आहे. अहो बाकी सगळीकडे सगळ्या मतदारसंघामध्ये एक खासदार निवडून येतोय का तुम्हाला? 7 तारखेला मतदान. ठीक आहे, जिथं जिथं 7 तारखेला मतदान आहे, उमेदवार किती बी असले तरी खासदार किती निवडणार बुधवारी साहेब? एकच निवडला जाणार. सातारकर जनता केवढी नशीबवान याचा विचार करा. सातारकर जनतेला संधी आलेली आहे की 7 तारखेला सातारला 2 खासदार असतील. याची काळजी सातारकर शून्य जनता ही नक्की घेईल. कारण राजघराण्यातले राजगादीचे जे वारसदार ते राज्यसभेत अजून 2.5 वर्ष बाकी आहे. त्यावर राजकारणाचे राजगादीचे वारसदार राज्यसभेत आणि लोकनेता असलेले शशिकांत शिंदे साहेब हे लोकसभेत एवढी मोठी संधी सातारकर शून्य मतदार कसा बाजूला? बाबा मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे. माझ्याही मनात तेवढाच आदर राजगादीला तो कधीच कमी होणार नाही. मी खूप जबाबदारीने सांगतो, छत्रपतींच्या गादीचा माझ्या मनातला आदर हा कधीच कमी होणार नाही. पण सातारकरांचं ठरलंय की छत्रपतींच्या गादीला मुजरा करायचा, तुतारी वाजवायची. तर मुजरा कसा देखना दिसतोय ते बघा. कारण आपण काय म्हणतो की व्यक्तिगत संबंध वेगळे, राजकीय भूमिका वेगळी. आणि त्यामुळेच व्यक्तिगत मध्ये जे काही संबंध आहे त्यामुळेच हे सांगतो कि महाराज साहब आपसे बैर नहीं. खूप शब्द, महाराज साहब आपसे बैर नहीं लेकिन बीजेपी तेरी खैर नहीं, हे आता सातारकरांनी ठरवलंय. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती, 7 तारखेला मतदानाला गाफील राहू नका. बाबांनो मला फोन आला नाही, मला कोणी सांगितलं नाही, मला तेजस माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, शिंदे साहेब माझ्यापर्यंत पोहोचले नाही. या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आमच्या गावापर्यंत उमेदवार आला नाही, आमच्या गावामध्ये उमेदवाराची सभा झाली नाही, या कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका. कारण ही लढाई है स्वाभिमानाची, ही लढाई है संविधानाची, ही लढाई है विचारांची. और मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता, मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता. जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है. आणि म्हणूनच सातारकरांना माझी कळकळीची विनंती आहे, येत्या 7 तारखेला ईव्हीएम वरचा आपला नंबर किती? बरोबर 3 नंबरचं आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा करा. एवढी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि म्हणतो. धन्यवाद. जय श्रीराम.